नमस्कार. आज आपण एका अशा विषाणूबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव कदाचित अनेकांनी ऐकलं नसेल, पण त्याचा धोका खूप मोठा आहे. हो, आपण बोलतोय निपाह विषाणूबद्दल. चला तर मग या अदृश्य पण तितक्याच प्राणघातक शत्रूबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातच करूया एका धक्कादायक आकड्याने. 40 ते 75%. हो, हा आहे निपाह विषाणूंचा मृत्यूदर. म्हणजे विचार करा, लागण झालेल्या जवळपास प्रत्येक 2 व्यक्तींपैकी एकाचा जीव जाण्याची शक्यता असते. हा आकडाच आपल्याला सांगतो की हा विषाणू किती गंभीर आहे. तर मग हा निपाह विषाणू नेमका आहे तरी काय, आणि तो इतका धोकादायक का मानला जातो? चला, या पहिल्या भागात आपण त्याचीच ओळख करून घेऊ. सोप्या शब्दांत सांगायचं तर निपाह हा एक झुनॉटिक विषाणू आहे. आता झुनॉटिक म्हणजे काय? तर असा आजार जो प्राण्यांकडून माणसांमध्ये येतो. पण गोष्ट इथेच थांबत नाही. हा विषाणू दूषित अन्नामधून किंवा मग थेट माणसांकडून माणसांमध्ये सुद्धा पसरू शकतो. याचा इतिहास पाहिला ना तर लक्षात येतं की हा काही नवीन विषाणू नाही. बघा, सगळ्यात आधी 1998 मध्ये मलेशियात डुकरांची देखभाल करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तो आढळला. मग पुढच्याच वर्षी सिंगापूरमध्ये त्याचा उद्रेक झाला. 2001 पर्यंत तर तो बांगलादेश आणि भारतातही पोहोचला. आणि बांगलादेशमध्ये तर जवळपास दरवर्षीच त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. इतकंच नाही तर 2014 मध्ये फिलिपिन्समध्ये आणि अगदी 2016 मध्ये भारतात पुन्हा त्याचा उद्रेक झाल्याची नोंद आहे. म्हणजे हा विषाणू थांबलेला नाहीये. तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पुन्हा डोकं वर काढतोय. अच्छा, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा विषाणू येतो तरी कुठून? याचं मूळ कुठे आहे? चला जरा त्याच्या स्रोताचा माग काढूया. आणि याचं उत्तर आहे फळं खाणारी वटवागळं. हो, ही वटवागळं या विषाणूचं नैसर्गिक घर आहेत, म्हणजे नॅचरल होस्ट. आणि गंमत म्हणजे ह्या विषाणूमुळं त्या वटवागळांना स्वतःला काही होत नाही. ती फक्त या विषाणूची वाहक म्हणून काम करतात, म्हणजे त्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवतात. ठीक आहे, वटवागळं याचं मूळ आहेत, पण त्यांच्यापासून तो माणसांपर्यंत पोहोचतो तरी कसा, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यातूनच आपण बचावाचे मार्ग शोधू शकतो. पहिला आणि सगळ्यात कॉमन मार्ग आहे दूषित अन्न. कल्पना करा, वटवाघळांनी खाल्लेली फळं किंवा त्यांच्या लाळेने किंवा लघवीने दूषित झालेल्या खजुराचा कच्चा रस. जर असा रस किंवा अशी फळं कोणी खाल्ली तर हा विषाणू थेट माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. दुसरा मार्ग आहे संक्रमित प्राणी. म्हणजे कसं की वटवाघळांकडून हा विषाणू डुक्कर किंवा घोड्यांसारख्या प्राण्यांमध्ये जातो. आणि मग या प्राण्यांच्या संपर्कात जी माणसं येतात त्यांना याची लागण होते. तुम्हाला आठवतंय आपण मलेशियातल्या पहिल्या उद्रेकाबद्दल बोललो होतो? तो नेमका असाच झाला होता. आणि तिसरा मार्ग हा सगळ्यात जास्त चिंताजनक आहे. तो म्हणजे माणसांकडून माणसांमध्ये होणारा प्रसार. एकदा का एखाद्या व्यक्तीला याची लागण झाली की मग त्यांच्या जवळच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना, जसं की कुटुंबातले सदस्य किंवा रुग्णाची काळजी घेणारे हेल्थकेअर वर्कर्स, यांनाही हा आजार वेगाने पसरू शकतो. आता समजा दुर्दैवाने कोणाला निपाहाची लागण झालीच तर पुढे काय होतं? शरीरात नेमकं काय घडतं? चला तेही बघूया. विषाणू शरीरात गेल्यावर साधारणपणे 3 ते 14 दिवसात लक्षणं दिसू लागतात. सुरुवातीला ताप, खूप जास्त डोकेदुखी, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं दिसतात. पण हळूहळू सुस्ती येते, गोंधळल्यासारखं वाटतं, उलट्या आणि जुलाबही होऊ शकतात. आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे काही केसेसमध्ये हा आजार खूप वाढतो आणि थेट मेंदूवर परिणाम करतो. याला एन्सेफेलायटिस असं म्हणतात. यात मेंदूला धोकादायक सूज येते आणि ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते. आणि जे लोक यातून वाचतात त्यांच्यासाठी सुद्धा सगळं सोपं नसतं. आकडेवारी सांगते की वाचलेल्यांपैकी जवळपास 20% लोकांना, म्हणजे दर 5 रुग्णांपैकी एकाला आयुष्यभर न्यूरोलॉजिकल म्हणजेच मज्जासंस्थेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. हा विषाणू इतका धोकादायक आहे, मग यापासून वाचायचं कसं? यावर प्रतिबंध हाच एकमेव आणि सगळ्यात प्रभावी उपाय आहे. चला तर मग बघूया की आपण स्वतःला आणि आपल्या जवळच्या लोकांना कसं सुरक्षित ठेवू शकतो. आता इतकं सगळं ऐकल्यावर मनात एकच प्रश्न येतो की यावर काही इलाज आहे का, काही औषधं आहेत का? आणि याचं उत्तर खरं तर खूप चिंताजनक आहे. आजच्या घडीला निपाह विषाणूवर कोणतेही विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. डॉक्टर फक्त जी लक्षणं दिसतात त्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. यालाच सपोर्टिव्ह केअर असं म्हटलं जातं. म्हणूनच प्रतिबंधात्मक उपाय करणं हेच आपल्या हातात आहे. वटवाघळांपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतात. जसं की खजुराचा कच्चा रस पिणं टाळा. प्यायचाच असेल तर तो चांगला उकळून घ्या. कोणतीही फळं खाण्याआधी ती व्यवस्थित धुवा आणि शक्यतो सोडून खा. आणि ज्या फळांवर वटवाघळाने चावल्याच्या खुणा दिसतील ती सरळ फेकून द्या. याशिवाय इतरही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आजारी प्राण्यांना हाताळताना सुरक्षक कपडे घाला. ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांच्याशी थेट आणि असुरक्षित संपर्क टाळा. आणि सर्वात महत्त्वाचं, नियमितपणे साबणाने स्वच्छ हात धुवा. आरोग्य केंद्रांमध्येही संसर्ग नियंत्रणाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. या छोट्या वाटणाऱ्या सवयीच आपल्याला मोठ्या धोक्यांपासून वाचवू शकतात. चला आता शेवटच्या भागाकडे वळूया. या जागतिक धोक्याला तोंड देण्यासाठी जगभरात काय प्रयत्न सुरू आहेत त्यावर एक नजर टाकूया. आणि इथे एक चांगली बातमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने निपाहाच्या धोक्याचं गांभीर्य ओळखलं आहे. त्यांनी या आजाराला संशोधन आणि विकासासाठी प्राधान्य आजार म्हणून घोषित केले. याचा अर्थ असा की यावर लस आणि औषधं शोधण्याच्या कामाला आता वेग आला आहे. WHOचं म्हणणं आहे की या विषाणूबद्दल अधिक माहिती मिळवणं हे निपाह संसर्गाचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. यावरूनच या जागतिक लढाईमागचा निश्चय दिसून येतो. आणि शेवटी एक प्रश्न जो आपण सगळ्यांनीच स्वतःला विचारायला हवा. निपाह एक झुनॉटिक धोका आहे, पण भविष्यात अशा अनेक धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. तर प्रश्न हा आहे की आपण पुढच्या अशाच एखाद्या झुनॉटिक धोक्यासाठी खरोखर तयार आहोत का, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.